देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे आणि त्याच अनुषंगाने नागपूरमध्ये जर पाहायला गेलं तर बडकस चौकामध्ये ते मोठं LED स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा आहे तो लाईव्ह या स्क्रीनवरती जे आहे त्या ठिकाणी एकूणच दाखवण्यात येणार आहे। अशाच पद्धतीने राज्यभरामध्ये जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये याच पद्धतीने LED स्क्रीन लावून जो आहे तो हा शपथविधी सोहळा जो आहे तो प्रत्येकांना जो आहे तो पाहता येणार आहे आणि त्याच अनुषंगाने नागपूरमध्ये देखील शहराच्या विविध भागामध्ये जे आहे ते याच पद्धतीने LED स्क्रीन लावून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते या ठिकाणी तयारी जी आहे ती एकूणच केल्याचं चित्र नागपूरच्या बडकस चौकामध्ये एकूणच पाहायला मिळतोय। मुंबईच्या आझाद मैदानात जे आहे ते आता थोड्याच वेळामध्ये महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते उपराजधानी नागपुरात देखील मोठी भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या घराला जे आहे ते फुलाने सजवण्यात आलेलं आहे तर शहरातील विविध भागामध्ये याच पद्धतीने मोठी LED स्क्रीन लावून जो देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो सगळ्यांना जे आहे ते या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात येणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।